हॅलो फ्रेंड्स. या लेक्चरमध्ये आपण क्रिया श्रेणीमध्ये रसधातू हा बघणार आहोत. रसधातू जो आहे हा फर्स्ट धातू आहे जो आपल्या शरीरामध्ये फॉर्म होतो. याचे आपण सर्व जे वैशिष्ट्य आहे ते बघूया. ओके. सर्वात पहिले बघा त्याची व्युत्पत्ती. आता व्युत्पत्ती म्हणजे काय असते की जे टर्म आहे रस धातू तर ते डिराईव्ह कुठून झालेलं आहे ते म्हणजे उत्पत्ती असते त्याची. ओके. त्याचा श्लोक आहे बघा. रस्यते रस अच यथार्थो रसधातू यतो तत भाव रस. म्हणजे काय की हृदयामधून सर्व शरीरामध्ये वहन होत असते त्याला रसधातू म्हणतात. ऑब्विसली बघा रसधातू काय आहे की जो हृदयामधून ऑब्विसली आपलं हार्ट सर्व पंप करत असतं बॉडीमध्ये. ओके. सर्क्युलेशन करत असतं. रसधातू जो हृदयामधून पूर्ण शरीरात पसरत असतो त्याला रसधातू असं म्हणतात. ओके. हे आयुर्वेदाने त्याचा श्लोक सांगितला आहे. त्यानंतर आहे निरुक्ती. निरुक्ती म्हणजे त्याच्या वर्डची डेफिनेशन बघा. टर्मिनॉलॉजी म्हणू शकतो बघा. तत्र रसगतो धातू अहरह गच्छति इति रसः. म्हणजे काय की शरीरात जो सतत वाहत असतो तो रसधातू आहे. व्युत्पत्ती आणि निरुक्ती हे थोड्याफार सिमिलरच असतात. ओके. बघा याचा अर्थ सुद्धा सिमिलर आहे की शरीरात जो सतत वाहत असतो कंटिन्युअसली त्याचा फ्लो शरीरात होत असतो तो रसधातू असतो. ओके. त्यानंतर आहे त्याचे पर्याय म्हणजे त्याचे सिनोनिम्स काय आहे तर बघा सौम्य धातू. सौम्य धातू म्हणजे एकदम सौम्य आपण म्हणू शकतो. सौम्य समजतं ना, सॉफ्ट स्मूथ असं टाइप्स. ओके. देन आहार प्रसाद. आहार प्रसाद म्हणजे काय की बघा जो आहार रस आहे, आहार घेतोय आपण, फूड खातोय. फूडचं जेव्हा डायजेशन होतं तेव्हा न्यूट्रिएंट्स फॉर्म होतात. ओके. त्या फूडमध्ये न्यूट्रिएंट्स आपण बॉडी ही सोक करत असते. ते जे न्यूट्रिएंट्स असतात त्याला आहार रस म्हणतात. ठीक आहे. आणि तो आहार रस असेल त्याचं जेव्हा आहार रसाच्या अग्नीची क्रिया होते तेव्हा रसधातू बाहेर निघतो. आणि आपल्याला काल आपण बघितलं होतं. ठीक आहे. धातू क्वेश्चन मध्ये सपोज हे एक आहे रस आहे. ओके. याचा अग्नीसोबत रिॲक्शन होते. ठीक आहे. नंतर दोन प्रोडक्ट बनतात. एक असतो प्रसाद भाग, ठीक आहे, आणि एक असतो किट्ट भाग किंवा सार भाग. ओके. हा वेस्ट मध्ये दिला असतो आणि हा युजफुल असतो. ओके. बघा जो आहार असतो त्याचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो तेव्हा दोन पार्ट तयार होतात. जो प्रसाद भाग आहे म्हणजे जो युजफुल पार्ट आहे तो असतो रसधातू. आपण त्याला म्हणू शकतो की आहार रसाचा प्रसाद भाग, म्हणजे त्याला काय म्हणू शकतो शॉर्ट मध्ये आहार प्रसाद. समजलंय. त्यानंतर आहे आहार तेज. आता आहार रसापासूनच तो बनतो आहे म्हणून त्याला आहार तेज सुद्धा म्हणतात. त्यानंतर आहार सार. आता कसं आहे, आता आहारचा तो सार सुद्धा झाला म्हणजे वेस्ट सुद्धा झाला. कारण आता कसं आहे जो आहार रस आहे ओके तो फुल युजफुल असेल. दॅट्स वाय जो सार भाग सुद्धा आहे आणि प्रसाद भाग सुद्धा आहे. दोन्ही जे आहे ते रसधातूच तयार होतो. ठीक आहे. नंतर आहे अश्रुकर. अश्रुकर म्हणजे काय की आता रसधातू तयार झाला हा. ठीक आहे. आता वापस याची क्रिया होईल आणि वापस दोन तयार होतील, एक प्रसाद भाग एक सार भाग. ठीक आहे. मग रसधातू पासून कोणता धातू बनणार आहे पुढचा? रक्तधातू. ऑब्विसली. हा रक्तधातू प्रसाद भागामध्ये येईल रसधातूच्या. रक्तधातू बनणार आहे रसधातू पासून. रक्तधातूला दुसरे नाव आहे अश्रुक आणि कर म्हणजे निर्माण होणे. जो रक्तधातूला निर्माण करतो तो रसधातू. ठीक आहे. समजलं. आता त्याचे पंचभौतिक संघटन म्हणजे त्याच्यात कोणते पंचमहाभूत आहे बघा. जल महाभूत त्याच्यामध्ये आहे. ऑब्विसली रसधातू आहे ते द्रव्य स्वरूपात असतं, लिक्विड, आणि त्याच्यामध्ये जल महाभूत हे अधिक्यात असतं. त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे? ओके. बघा स्निग्ध. स्निग्ध म्हणजे डेन्स म्हणू शकतो आपण त्याला, सॉफ्ट स्मूथ. जसं बघा बटर असतं, ओके, दही असतं, दूध असतं, तशा टाईपचं त्याची कन्सिस्टन्सी. पिच्छल म्हणजे थोडासा चिकट असतो. ओके. त्यानंतर सर म्हणजे काय की पसरणारा. देन मंद म्हणजे काय की स्लो असतो, म्हणजे तो स्लो पसरतो. ओके. त्यानंतर शीत म्हणजे थंड असणारा. द्रव्य म्हणजे लिक्विड असतं. श्वेतवर्ण म्हणजे व्हाईट कलरचा असतो. जो रसधातू आहे तो कलरलेस असतो. आपण त्याला बेसिकली म्हणू की श्वेतवर्ण का म्हटलंय कारण तो कलरलेस असतो. आपण बेसिकली कलरलेसला श्वेतवर्ण असं एक प्रेडिक्ट करतो. दॅट्स वाय रसधातू हा कलरलेस असतो. ठीक आहे. स्रोतस काय आहे? स्रोतस म्हणजे आपल्या बॉडीमध्ये चॅनल्स असतात. ओके. त्याद्वारे आपल्याला न्यूट्रिएंट्स हे पोहोचले जातात वेगवेगळ्या ऑर्गन्सला.
सो त्याला स्रोतच म्हणतात. ओके, सो तर आता रसधातूचे स्रोतच काय, म्हणजे रसधातू कसा कोणत्या चॅनल्स द्वारा पोहोचेल आणि त्याचे मूळ स्थान काय, त्याचे मेन हेडक्वार्टर्स काय आहे असं समजावं. मग त्याचे मूळ स्थान काय आहे, हृदय आणि दशधमन्या, म्हणजे हृदयाच्या नंतर जे 10 धमन्या आहेत मेन आपल्या, तर तिथे रसधातूचं मूळ स्थान असतं आणि तिथून ते पूर्ण बॉडीमध्ये पसरतं. आणि हे कोणी सांगितलं आहे, चरक आचार्याने. त्यानंतर आहे हृदय आणि रसवाही धमन्या. आता इथं रसवाही म्हणजे फक्त रस वहन करणाऱ्या धमन्या सांगितल्या, तर ह्या सुश्रुतांनी सांगितले आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला येऊ शकतं एसक्यू, तो स्रोतस्वर, त्याचं मी लेक्चर सेपरेटली हे घेऊन टाकेल. त्यानंतर आहे अंजली प्रमाण. रचनाश्रेणीमध्ये अंजली प्रमाण, अंजली म्हणजे आपल्या हाताची उंची. सो अंजली प्रमाण किती आहे, 9 अंजली, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये टोटल 9 अंजली अशा आपण काउंट केल्या, ठीक आहे, 9 अशा 9 अंजली, तर तेवढा रसधातू आपल्या बॉडीमध्ये आढळेल. ओके, हे आयुर्वेदानुसार आहे. त्यानंतर उपधातू, तर रस हा धातू आहे, सो ऑब्व्हियसली त्याचा उपधातू हा असेल. सो त्याचा उपधातू काय आहे, स्तन्य आणि रज. स्तन्य म्हणजे काय तर ब्रेस्ट मिल्क आणि रज म्हणजे काय तर मेन्स्ट्रुअल फ्लो. ओके, सो हे त्याचे उपधातू आहेत, त्याच्यापासून तयार झालेले. मल काय आहे, म्हणजे त्याचा वेस्ट पार्ट काय आहे रसधातूचा, कफदोष हा त्याचा मल असते रसधातूचा. त्यानंतर कार्य काय आहे, प्रीणन. प्रीणन म्हणजे काय की शरीराचे व इंद्रियाचे पोषण करणे. ऑब्व्हियसली शरीराला व जे इंद्रिय आहे आपले त्यांना पोषण करणे. बघा, आपण जेव्हा आपल्याकडे पाणी कमी होतं आपल्या बॉडीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये पाण्याची घनता कमी होते, डेन्सिटी आपल्या बॉडीमध्ये. ओके, सो काय होतं, आपल्याला चक्कर सारखं होतं, म्हणजे आपलं थोडस हे होऊन जातं चक्कर सारखं, आपल्याला ग्लानी येते आणि आपल्याला मग आपण बीपी लो होतो आपला, आणि मग आपल्याला कोणी बोलत असेल तर आपल्याला ऐकू येत नाही. ठीक आहे, आपले जे हे इयर आहे, जे इंद्रिय आहे, त्यांची ऐकण्याची क्षमता कमी होते. का, त्याला रसधातू कमी झाला आहे. सो आपण त्याच्यावरून समजू शकतो की रसधातू हे इंद्रियांचे पोषण करते. ओके, समजलंय. त्याच्यानंतर याचा नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट आहे रसधातूची निर्मिती, म्हणजे रसधातू आपल्या बॉडीमध्ये कसा निर्माण होतो. ओके, सो बघा, निर्मितीमध्ये सर्वात फर्स्ट आपण जर जनरल रसधातूचं फॉर्मेशन घेतलं की एक नॉर्मल स्टेटमध्ये, सो कसं होतं बघा, रसपोषक अंश असतो. आपण बघितलं होतं धातू पोषण न्यायामध्ये. ओके, पोषक अंश असतात म्हणजे एक थोडेसे अंश असतात, म्हणजे मॉलिक्युल्स म्हणू शकतो. सो जर त्याची रिॲक्शन धातू व अग्नीसोबत झाली, त्या धातूच्या, म्हणजे आता रसधातू अग्नी सोबत या पोषक अंशाची रिॲक्शन होईल. ओके, आणि त्याच्यामध्ये पोषक असा रसधातू तयार होईल आणि प्लस रसाचा मल होईल कफ. सो कफ सुद्धा तयार होईल, असे ती रिॲक्शन असेल. ओके, तर बघा आता मग त्रिधा परिणामानुसार आपल्या बॉडीमध्ये कोणत्या न्यायानुसार रसधातू फॉर्मेशन होतो. सो बघा, केदारकुल्य न्याय. ओके, केदारकुल्य शिकवलेलं. केदारकुल्य न्यायाप्रमाणे केव्हा फॉर्मेशन होतं रसधातूचं, जेव्हा शरीर साम्य अवस्थेमध्ये असतं. म्हणजे काय, आपलं शरीर हेल्दी आहे, नॉर्मल आहे. ओके, सो तेव्हा केदारकुल्य न्यायानुसार आपल्या शरीरात रसाचं फॉर्मेशन होईल. ओके, पण आता खले कपोत न्यायाने ते सुद्धा शिकवलेले. ओके, तर खले कपोत न्यायाने कसं होईल की जेव्हा शरीराला जास्त आवश्यकता असते तेव्हा खले कपोत न्यायाने होईल. केदारकुल्य न्यायाने म्हणजे काय की रसपोषक अंश हा त्या धातूकडे जाईल आणि रसधातू तयार होईल. ठीक आहे, साम्य अवस्थेत. पण केदारकुल्याने काय होईल की जसं तो पक्षी येतो, त्याला स्वतःसाठी जितकं पाहिजे तितकं धान्य घेऊन त्याच्या घरट्यात जातो, तसंच रसपोषक अंश जे असतात आहार रसामधून ते घेतं आपलं शरीर जितकं पाहिजे तितकं, कारण त्यांना जास्त आवश्यकता असते, म्हणून ते घेता आणि रसधातू तयार होतो, असं ते आहे. ओके, समजले. त्यानंतर वृद्धी. आता वृद्धी म्हणजे काय की रसधातू जर शरीरात वाढला, अति प्रमाणात झाला, तर काय लक्षणे आपल्याला दिसून येतात. सो बघा, हा श्लोक आहे रस अपि श्लेष्मवत. ओके, याचा अर्थ असा की रसधातूची वृद्धी झाल्यावर ते लक्षणे दिसतात जे लक्षणे कफदोषाची वृद्धी झाल्यावर दिसतात. समजले. कारण बघा, रसधातूचा मल कफदोष आहे. सो जसं कफदोष वाढल्यावर जी लक्षणे दिसतील, ऑब्व्हियसली रसधातू वाढल्यावर तीच लक्षणे दिसणार आहे. ओके, सो बघा, आणि आता श्लेष्मावत, आता ही कफधातूची लक्षणे आहेत, सो तीच रसधातूमध्ये आपल्याला लिहायची आहे. सो बघा, फर्स्ट आहे अग्निसदन. अग्निसदन म्हणजे काय की अग्निमंद. बघा, रसधातू
जर आपल्या बॉडीमध्ये बघा पाणी जास्त झालं तर जे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ते चांगलं वर्क करणार आहे. तो जो जाठर अग्नी असतो, ओके, सो तो मंद होईल. ओके, असं ते होईल. नंतर आहे आलस्य. नंतर आपल्याला जास्त आळस यायला लागेल रसधातू वाढल्यावर, जसं कफधातू वाढल्यावर आलस्य येतो. नंतर प्रसेक. प्रसेक म्हणजे काय की मळमळेल आपल्याला रसधातू जास्त झाल्यावर. मग आपण कधी कधी जास्त पाणी पण टाकतो, मग आपल्याला पोट एकदम टाईट होतं आणि कधी कधी उलटीसारखं वाटतं. त्यानंतर गौरवता. गौरवता म्हणजे काय की आळस येणे, म्हणजे एका ठिकाणी बसून राहणे. ठीक आहे, एका ठिकाणी बसूनच राहा वाटतं असं त्याला गौरवता म्हणतात. अंग जड पडणे, एक अंग जड पडून जातं आपलं आणि आपण एका ठिकाणीच बसून राहतो. नंतर अतिनिद्रा म्हणजे आपल्याला जास्त झोप लागत असते जर रसधातू जास्त झाला तर. नंतर काय श्वास लागणे, म्हणजे आपल्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो. त्यानंतर कास. कास म्हणजे काय तर खोकला. सो आपल्याला खोकला येत असतो. ओके, सो हे आहे रस दोष, रस धातू वाढल्यावरची लक्षण. नंतर आहे क्षय. क्षय म्हणजे काय की रस धातू त्या लिमिट पेक्षा कमी झाला, ओके, डिक्रीज झाला. ठीक आहे, तर काय लक्षण येतात बघा. रसे रोक्ष श्रम शोषो गला आणि शब्द असहिष्णुता. ओके, आता बघा एक एक वर्ड्स मी. रस कमी झाल्यावर काय होईल, वृक्षता निर्माण होईल. रोक्ष म्हणजे काय की वृक्षचा शरीरामध्ये, वृक्षता म्हणजे काय की शरीरामध्ये ड्रायनेस तयार होईल. ओके, त्यानंतर आहे श्रम. श्रम म्हणजे काय की थकवा लागेल. बघा रसधातू हा आपली कार्यक्षमता वाढवतो. सो आपल्या बॉडीमध्ये वॉटर नसेल, वॉटर कंटेंट कमी असले की आपल्याला थकवासारखं जाणवतं. तर शोष. शोष म्हणजे काय की टाळू, मुख, जीभ ही कोरडे पडेल. आपले जे पॅलेट्स आहेत, ओके, जीभ आहे, मुख आहे ते कोरडे पडेल. नंतर आहे ग्लानी. ग्लानी म्हणजे काय की कार्यक्षमता कमी, जसे थोडीशी धुंदी येईल, कार्य करताना कमजोरपणा येईल. ओके, ती कार्यक्षमता कमी होईल. ओके, त्यानंतर शब्द असहिष्णुता. शब्द असहिष्णुता म्हणजे काय की आवाज सहन न होणे. बघा आपल्याला जेव्हा आपण डिहायड्रेशन स्टेट मध्ये असतो तेव्हा आपल्याला समजत नाही की काय झाले आणि कोणी आपल्याला आवाज देत असेल ते सुद्धा आपल्याला ऐकू येत नाही, कारण आपलं जे आवाज सहन करण्याची जी शक्ती असते ती रसधातूमुळे येते आणि रसधातू कमी झाला की आवाज आपल्याला सहन सुद्धा होत नाही आणि ऐकू सुद्धा येत नाही. ओके, सो हा असा रसधातू आहे. पेपर मध्ये 5 मार्काला हा येईल. ओके, सो असंच लिहायचं आहे. थोडंफार जास्त 2-3 लाईन्स हे एक्सप्लेन करायचे आहे, ऍड करायचे आहे. ओके, एवढेच जे पॉइंट आहे तेवढेच लिहिले तरी सफिशियंट आहे. मोर दॅन तुम्हाला आउट ऑफ मार्क्स तर नाही पडतील, पण 4 तरी मार्क्स हे पडतील नाही. ओके, थँक्यू.